तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश सावंत. मी छोट्याशा अशा मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे. तर मी आज जिल्हे कणकवले. तर काम होता थोडासा, तर आपला काम झालेलाच हा. आत्ता आपल्याक जाऊचा. तर आता निसर्गाचा आनंद घेत आम्ही पडलो बाहेर. तर आता मी यायला कणकवलीच्या हायवे रोडवर. तर आता आपल्या जाऊचा घराकडे. तर आपण जाऊया आता पुढे. तर निसर्गाचा आनंद घेत मी निघाले आता पुढच्या मार्गात. बॅकग्राऊंडला सीन तर भारीच होतो, त्यामुळे व्हिडिओ काढूक मजाच येत होती. एक नंबर असो सीन होतो पुढचं. तर आता आपण इलो कणकवली पेट्रोल पंपवर. तर आता इथून सरळ इलो आपण गणेश मंदिरकडे. थोडासा पाया पडलं आणि थैसूनच सरळ निघालो घराच्या दिशे. तर पुढे येऊन बघते तर काय आपलं रील स्टार मंदार दादा पुढेच जायत होतो आणि थैसून आपण तळ्याचं जरासं सीन घेतलं. तळा तर एकच नंबर दिसत होता. तर ह्यो माझो पहिलोच मिनी ब्लॉग असा. तर जरासं सपोर्ट करा मागा, कारण सपोर्ट केल्यावर आता डेली ब्लॉग येतले. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता आपण इलो कणकवलीच्या जरासा पुढे. थैसून पुढे आपल्याक दिसली म्हणजे आपली लाल परी. तिका टाटा बाय बाय करून आम्ही निघालो पुढच्या मागे. तर आता पुढे टोल गेटकडे इलो तर बघलो पोलीस पण होते, त्यांना पण टाटा बाय बाय करून आम्ही निघालो पुढच्या मागे. तर जरासं पुढे येऊन बघते तर आपली आवडती थार दिसली. तिका टाटा बाय बाय करून आम्ही निघालो पुढच्या मागे. तर पुढे दिसले आपले हे काका, त्यांना टाटा बाय बाय करून आम्ही निघालो पुढच्या मार्गात. तर गाडीवर असो मस्तपैकी आनंद घेत आम्ही निघालो पुढच्या मार्गात. तर बघता बघता आता येईल आपला कसाल. तर आता आम्ही लोक कसाला. काका गाडी तर जोरातच पळत होते, कारण आमका जायचं होता, खूप लांब जायचं होतं अजून. त्यामुळे आम्ही फास्टच गेलो. नॉनस्टॉप गाडी थांबवून आम्ही डायरेक्ट गेलो आता कसालच्या ब्रिज खाली. तर या साईडला बघलं तर रिक्षावाल्यांनी असे सुंदरपैकी असे रिक्षा लावलेले होते लाईनी. त्यांचं पण थोडंसं व्हिडिओ काढला आहे आणि आम्ही निघालो पुढच्या मार्गात. तर आता आपण लोक कसाल बाजारपेठमध्ये. तर आता इथून आपल्याला जायचं अजून खूप लांब जायचं, त्यामुळे गाडीत तर आम्ही थांबवकच नाही जरा पण. मग का आपल्याला परत एकदा आपली लाल परी दिसली. तिका सुद्धा टाटा बाय बाय करून आम्ही निघालो पुढच्या मार्गात. तर सीन तर भारीच, एकच नंबर सीन होतो या साईडीचं. तर आता इलो आम्ही पडवे मंदिरकडे. देवाच्या पाया बिया पडून आम्ही निघालो सरळ पुढच्या मार्गात. तर मस्तपैकी रोडवर आनंद घेत आम्ही निघालो पुढच्या मार्गात. तर काय थोडं वेळ पुढे येऊन बघतोय तर सीन तर एकच नंबर होतो परत. कारण मी परत फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि आम्ही निघालो सरळ पुढच्या मार्गात. तर पुढे येलो तर काय ह्या वळण काय तर संपतच नव्हता. मग तसेच आम्ही गाडी रेमटावलो तरी पण संपत नव्हता. मग काय शेवटी एकदाचा वळण आता संपत गेलेला हा. तर आपण आता भेटूया पुढे. तर आत्ता आपण इलो पडव्यात. तर या साईडला क्रिकेट खेळत होते पडव्यासाठी. ते पण जरासं बघलो क्रिकेट खेळत होते ते. थांबाक तर नाही, डायरेक्टच आपण इलो पुढे. तर आत्ता आपण इलो ओरसमध्ये. ओरसच्या टर्नकडे असो आम्ही. तर आमका जाऊचा सरळ. तर आम्ही इलो आता पुढे. तर आत्ता इलो आपल्या सुकवाडमध्ये. आता थोडंच वेळात आम्ही घरात पोचतलो. तर म्हटलं या साईडीचं पण सीन भारीच होतं, एक नंबरच होतं सीन. तर म्हटलं या साईडीचं पण थोडंसं व्हिडिओ काढूया आणि आम्ही निघालो पुढच्या मार्गात. तर आत्ता आम्ही लोक सुकवाडच्या खालच्या नाक्यावर असो, मागाशी येतो वरच्या नाक्यावर. तर आत्ता हय थोडासा थांबलं आणि वडापाव बिडापाव असे घेतलं
थोडासा रगडलं, वाईट खाल्लं आणि आता आम्ही बाहेर पडलो. तर आता आपल्या गावचा नॉनस्टॉप डायरेक्ट घरात. तर आता मस्तपैकी खाऊन बिऊन झाला आणि आम्ही पडलो बाहेर. आता पुढे बघूया काय होतं आता. तर आत्ता मारलो आम्ही टर्न, कारण आमचं जाऊचा घरात. तर आम्ही टर्न मारलं होतं, पुढे होती 4 व्हीलर, ती का ओव्हरटेक करून आम्ही निघालो डायरेक्ट घराच्या. तर पुढे गेलो होतो काय आपल्याक दिसले आपले काका, त्यांका टाटा बाय बाय केलं. ते जात होते बाहेर, तर त्यांका टाटा बाय बाय करून आम्ही निघालो पुढच्या. तर आता येलो आपण प्रॉपर तळगावमध्ये येलो. तर ह्या असा आमचा सुक्या तळा. तर या साईडची पाणी फुगला, त्यामुळे एकदम सीन एक नंबरच सीन दिसता या साईडनी. तर तुम्ही पण येऊ शकता यासाठी फोटो बिटो शूट करूचे असतील तर. आता थंय बघलो आणि आम्ही गेलो डायरेक्ट पुढे. मग काय आता आम्ही गेलो 5च मिनटावर आमचा घर होता. तर म्हटलं आता हळू जाऊया म्हणून आम्ही गेलो आता हळू. तर आता आम्ही गेलो रामेश्वर मंदिरकडे, देवाच्या पाया पडलं आणि निघालो पुढच्या मार्गात. तर मग काय घराकडे गेलं तर यो सोनं खेळत होतो, तो वाईट त्याच्यासोबत व्हिडिओ काढलाय. तर तुमका व्हिडिओ म्हणजे कसं आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्कीच करा.